राणा अरे पाहायला नको थांब. झाग आली वय तुला. पेज खाऊन घे बरं जरा. अरे या पेजनं काय होणार आहे माझं. हे बघ खुराकच खाल्लं पाहिजे. वज्र केसरी जवळ आले ना व. ताकद कमी होऊन उपयोग नाही बघ. तुला बावचायला काय झालंय. कोण मी. अरे मी कुठे पावसाळलं. बघ खुराकाचा टाइम झालाय. तू खुराक घेऊन ये जा. अरे बाबा डॉक्टरांनी तुला पत्ते पाणी पाळायला सांगितले ना. आता 4-5 दिवस पेजच खायला सांगितलं तुला. अरे पेज खाऊन मी कुस्ती कशी जिंकणार. 4 दिवसात बरं होणार आणि मग कुस्ती खेळायचं म्हणताय. बघ तू काळजी करू नका. आपण समजून सांगू की त्याला. आपण आता त्यांना सांगितलं तर हे अजूनच उदास होतील. तुझं ऑपरेशन झालंय ना. मग कशी कुस्ती खेळणार तू है ना. ओ तुम्ही जरा बाहेर जाताय काय. पण लवकर आवरा तुमचं. हा मला एक सांग. अरे गाडी चालवली एवढा तू फंटर माणूस आणि कसं काय धडकलास रे. काय झालं होतं. अंजलीबाई फॉरला निघाल्या होत्या ना व. जरा उशीर झाला म्हणून गडबडीत होतो. अचानक असं समोरनं काहीतरी आलं रे. नंतर काय झालं कळलंच नाही मला. म्हणजे जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. कोण होता रे तो. तू सांग मला. जाऊन ज्यूस घेतो बघ त्याचा. अरे कोण होतं काय समजलं नाही रे मला. मग कुणाला दोष द्यायचा. चूक माझीच होती. जाऊ दे. अरे पण तू पडलास म्हणलं त्याने थांबाय नको वय. जाऊ दे म्हणलं ना व. तुझा माझा खुराक घेऊन ये आणि अंजलीबाईसनी पाठवून दे जा. बर ते ना तू शेताकडे कशाला गेलतास रे अचानक. अरे ते मी. अरे काय ते मी बोल की आता. अंजलीबाईसनी फुलं आणायला गेलतो. फुलं. वा रे वा चांगला लबाड आहेस की. हा अरे लबाड काय त्यात. मग गुपचूप का वहिनीला फुलं द्या निघालेलास. हा का द्यायची होती फुलं वहिनीला. कारण ते मी त्यांच्या संकट कायम. तिकडे जेव्हा मी फुलांकडे बघीन ना तेव्हा तेव्हा मला तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटतं. अरे बोल की लाज आहे. काय झालं. काय नाही. आता सांगतोस काय एवढं काय लाजायचं. काय काय अरे काय नाही. अरे सांग की. नाही म्हणलं ना व. सांग म्हणतोय ना व. गप बसतो का सांग तू. गप आता. अरे तुझं का. पेशंटला त्रास होईल असं वागू नका. तुमचं झालं असेल तर प्लीज तुम्ही बाहेर थांबा. बरकत वस्ताद आलत काय. त्यासनी सांग 2-4 दिवस तालमीत काही येता येणार नाही. आणि हा ते माझा पाय बरा होईस तर माझ्या संगत तालमीत येत जा काय. ते ना व अंजलीबाई कुठे आहेत. अरे वहिनी रात्रभर इथं होत्या बघ. आता जरा आवरून येतो म्हणून घरला गेल्यात. साहेब आहेत बरोबर. येतील लगेच आवरून. हा तू पेज खाऊन घे. मी चहा पितो आणि तुला पण दुसरं काय तर खायला घेऊन येतो. आलोच मी लगेच. थांब. अरे पण आलोच. दोन दिवस झालं बघ साहेबरावनं चाऱ्याला तोंड लावलं नाही. किती मिन्नत वाऱ्या केल्या तरी बी ऐकना त्यो. साहेबराव तू जरा सुद्धा काळजी करू नकोस. हे आता 4च दिवसात घरी परत येते. मग कसलीच चिंता नाही.
तू जरा खाऊन घे धर. तू जर का खाल्लं नाहीस ना तर यांना खूप वाईट वाटेल. खा बरं. हे बघ, हे दवाखान्यात एकटेच आहे. यांच्यापाशी जायला हवं ना मला. मग खा बरं पटकन. चल घे. बरं झालं बाई, देव पावला बघ. नाहीतर साहेबरावनं लई काळजी लावून ठेवली होती. आता काही काळजी नाहीये. अंजली, आम्हाला वेगळीच काळजी लागून राहील. कसली? नाही, डॉक्टरने सांगितलंय समजे खरे, पर शेत नाही, तालीम नाही. ते रानाला सांगायचं कसं? माझ्याकडून तर नाही होणार बाबा हे. आबा, आपण एवढ्या त्यांना काहीच नको सांगायला. यांना बरं वाटलं की मग सांग. अगं पर न सांगून कसं चालेल? कवा तरी सांगायलाच पाहिजे ना. मग तेव्हा कसं सांगणार तू? तेव्हाचं तेव्हा बघूया. ते घरी आले ना की शांतपणे त्यांना समजावून प्रेमाने सांग. तो नाही समजून घेणार. शेत आणि कुस्ती हे दोन्ही बी नाही म्हटल्यावर तो पार इसकटून जाणार बघ. पण आपल्याला हेच करावं लागेल. दुसरा काही पर्यायच नाही. हा, हे बी खरंच आहे म्हणा. आज गोंधळे, अहो कसं शक्य आहे? अहो इथं रानाचा ऍक्सिडेंट झाला, आम्हाला कसं येता येईल? नाही ना, तुम्ही करा ना. तुम्ही मॅनेज करा ना काहीतरी. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. नाही पण पक्क काय धरू नका. मंत्रिमंडळाच्या मीटिंगा पण आताच लागायच्या होत्या. बापरे, म्हणजे तुम्हालाही जायला हवं? हे रानाला इथं सोडून कसं जायचं? नाही आबा, मंत्री म्हणून तुमच्यावर जी जबाबदारी आहे ना तीही जास्त महत्वाची. तुम्ही जा. आता यांचं ऑपरेशन झालंय त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. तुम्ही बिंदास जा. यांची काही काळजी करू नका, मी इथे आहे. अंजली, आम्ही असं गेलो तर रानाला काय वाटेल? अहो नाही आबा, तुम्ही मुंबईला गेलात तर काहीतरी किरकोळ झालंय असंच वाटेल. आणि मग काही काळजीचं कारण नाहीये असंच समजतील. उदा का? अहो हितय वय तुम्ही. बरं पटाक दिशे राणा भाऊजींसाठी डबा भरा बरं. अहो हॉस्पिटलमध्ये ते भूकनं कावलं असत्या. आज आम्ही स्वतः जाणार आहे राणा भाऊजींसाठी डब्बा घेऊन. ओ दाखल्या सुनबाई, तुम्ही कशाला दगदग करताय? ही कामं करायला आम्ही आहोत की. तुम्ही घरावर ध्यान द्या. अहो तसं नव्ह मामांजी. ते तेवढंच राणा भाऊजीसनी बघणं बी होईल नव्ह. इथं आल्यानंतर बघा. काय बी झालं तरी या ठोकळ्याला आता बघायच पाहिजे. राणा, माझा पठ्ठ्या. ए यार सगळी आणि लाईनीत राहावा. अजाबात कालवा करायचा नाही. दवाखाना आहे यो, आपला आकाडा नव्ह. काय राणा, कसं वाटतंय रे आता? बरं वाटतंय. अरे वाटणारच बरं, शेवटी पठ्ठ्या कोणाचा आहे? बरं राणा, आता लवकर बरं व्हायचं बघ. अरे वजीर केसरीचा आखाडा वाट बघतोय तुझी. वय वसतात. 2 दिवसात कटाळ बघा दवाखान्याला. कधी एकदाच इथनं बाहेर जातोय आणि तालमीत येतोय असं झालंय बघा मला. वा, याला म्हणायचा खरा पैलवान. ऐकलं का रे? माझा राणा 1 नंबरचा पट्ट्या का आहे तो कळलं का? हा, अरे तालमीशिवाय चैन पडत नाही तो सच्चा पैलवान. आणि दवाखान्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान. गुड मॉर्निंग राणा दादा. गेट वेल सून. सर याची काय गरज होती?
अहो गरज आहे, गरज आहे. काय हे राणा दादा, ही फुलं बघून तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमचं मन प्रसन्न झालं की तुम्ही लवकर बरे व्हाल म्हणून आणलाय हा पुष्पगुच्छ. हे घ्या घ्या, बघा कसं वाटतंय, प्रसन्न वाटतंय की नाही? आणि हा राणा दादा, तुम्ही लवकर बरं व्हावं म्हणून मी तुमच्यावर एक कविता केली बरं का. बघा, हा तर माझ्या कवितेचं नाव आहे राणा दादा. सगळ्या गावाचे लाडके राणा दादा, सगळ्या गावाचे लाडके राणा दादा. मोठ्या ऍक्सिडेंटला पुरून उरलेत राणा दादा. पराक्रमाचा महामेरू राणा दादा, कोल्हापूरचा वाघ राणा दादा, शेतकऱ्यांची शान राणा दादा, लहान थोरांचा तारणहार राणा दादा. आता फक्त एकच इच्छा राणा दादा, गेट वेल सून राणा दादा, गेट वेल सून राणा दादा. ते नाही हेड सर. अहो ते तालमीचं काहीच लिहिलं नाही सर तुमच्या कवितेत. हो, तालमीशिवाय रानाला गोड वाटेल काय? तालीम आणि कुस्ती म्हणजे रानाचा जीव आहे आणि तेच गाळलं सर तुम्ही. हो म्हणजे अरे माझ्या लक्षातच नाही आलं. काळजी नको, तसं शीघ्र कवी म्हणून सुद्धा मी प्रसिद्ध आहे बरं का. आत्ता लिहितो तालमीचा खांब. काय गोंधळ लावलाय हा सगळा? हा काय गोंधळ लावलाय? चला बघू सगळे बाहेर. तुम्ही सगळ्यांनी प्लीज बाहेर जाता काय? या आवाजामुळं पेशंटला त्रास होतोय. तुम्हाला बाहेर जा म्हणतोय त्याबद्दल सॉरी. हा, तुम्ही काय चुकीचं सांगताय वे? आणि डॉक्टर म्हणजे देव माणूस, त्यांचं ऐकायला नको वे. ए चला रे बाहेर, चला. कालपासून जीव मुठीत घेऊन फिरतोय आम्ही इथं. इतके लोक इथं बघायला येतात राणा दादाला, आणि त्यात मोठे मोठे पैलवान बघून आमचा तर जीवच घाबरला. पैलवानच का घाबरताय? हो, पैलवानांच्या अंगात ताकद असते ना. अहो इथं काय तोडफोड केली, आम्हाला मारलं? हा, आजकाल पेशंटचे नातेवाईक डॉक्टरांना मारतात. हो, त्यांची कारण माहित नाही मला, पण पैलवान त्याची ताकद खरी दाखवतो ती आकड्यातच. त्याला हे असं रस्त्यावर मारामारी करणं अजिबात पटत नाही. आणि पैलवानात जिकडे चॅलेंज असतं तिकडेच तो त्याची ताकद धावतो. खरंच तुमच्यासारखे विचार करणारे लोक पाहिजेत. खरोखर तुम्ही सगळ्यांनी फार शांततेनं पार पाडलं सगळं. अहो तुम्ही डॉक्टर लोक तुमचं कर्तव्य नीट प्रामाणिकपणे पार पाडणार म्हणल्यावर आम्ही बी आमचं कर्तव्य पार पाडणारच की. काय राहणार ते बसतात. भाले कुठे आहे? तो नाही आला. अरे तू असं अंतरुणावर पडलेलं त्याला बरं वाटणार नाही. मग तो म्हणला रानाचा एकदा बाहेर आला की डायरेक्ट आखाड्यातच तिची गाठ घेतो. वस्ताद, त्याला संग अंग नीट गरम करून ठेवू काय? 2-4 दिवसात तालमीत कुस्ती खेळायला येतो बघा. काय कसं वाटतंय? बरं वाटतंय. फुलं कोणी आणली? तुमची एडसर आलती त्यांनी दिली. एक कविता बी केली होती, मी लवकर बरं व्हावं म्हणून. मग कशी वाटली कविता? लई भारी होती. पंतप्रधानच करून टाकलं बघा त्यांनी मला. लई कौतुक केलं माझं.
मला तर लाजल्यागत झालं बघा. चला आता जेवून घ्या. गोदाक्कांनी स्वतःच्या हाताने बनवून पाठवलंय जेवण. अहो नाही, पण ते बरकत म्हणत होता की ते भाताची पेच खायची म्हणून. नाही, माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय. ते म्हणाले घरचं जेवलात तरी काही हरकत नाही. अरे वा, लय भारी आहेत की डॉक्टर. मग लय भुका लागल्यात बघा, लवकर खाऊन घेऊ. तुम्हाला सांगतो, तुमच्या आणि गोदाकाच्या हातची चव जगात कुठं बी नाही बघा. ते वस्तात आलत भेटायला. मग काय म्हणाले? वस्तात म्हणलं लवकर बरावानं येत आल. मग मी बनलं 2-4 दिवसात बरा होणार आणि कुस्ती खेळणार. काय झालं, कसला विचार करताय? नाही काय नाही, हे घ्या. नाही नको, बस झालं. हो असं कसं, घ्या थोडं खाऊन घ्या. जेव्हा खरं काय ते कळेल तेव्हा हे समजून घेतील ना मला. काय झालंय, कसला विचार करताय? नाही काही नाही, घ्या ना. नाही नको, नंतर ना खातो. बरं. खरंच काय झालंय काय? नाही खरंच काही नाही, मी आलेच. काय झालं? काही नाही, मी जरा डॉक्टरांशी बोलून येते. राणा भाऊजी, कशी आहे तब्येत आता? बरं आहे सा नव? हे फुलं आणल्यात तुमच्यासाठी. ताईसाहेबांनी तुम्ही बरं व्हावं म्हणून जगातल्या हाय नाही तेवढ्या समद्या देवासनी नवस बोलाय बघा. ताईसाहेबांचे पुण्य आहे म्हणून हे समद निभावलं बघा. वहिनी हायतच मनाच्या चांगले. अहो त्याने देवाकडे मागितलं आणि त्यानं दिलं नाही असं कधी होणार आहे का? तुमच्या आशीर्वादामुळेच निभावलं बघा. नाही हो, तरी थोडक्यातच निभावलं असं म्हणा राणा भाऊजी. तरी बी आमची पुण्य कमीच पडली म्हणायची की. आव ताईसाहेब असं का म्हणाले सा? आव आता राणादा बघा 4 दिवसात खडखडीत बरं होणार, होय की नाही राणादा? नाही नाही चंदे, तुला नाही कळायची आमची काळजी. अगं दिस रात डोळ्याला डोळा लागत नाही आमचा. नग नग ते विचार येतात बघा मनात. वहिनी अहो तुम्ही काळजी करू नका सर. अहो 4 दिवसात मी खडखडीत बरा होणार आणि कुस्ती बी खेळणार बघा. नाही, तुम्ही खडखडीत बरं होणार त्यात काही वादच नाही बघा राणा भाऊजी. पण आता कुस्ती तर सोडाच, पण शेतात बी तुम्हासनी कधी काम करता येणार नाही याच जास्ती वाईट वाटायलंय आम्हासनी.